स्वामीजी नारायणा प्रभू. हरी हरी. आज आपण भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायात जी ध्यानाची साधना भगवंतांनी सांगितली ती साधना अनुषंगिक पद्धतीने आपण करणार आहोत. अनुषंगिक पद्धतीने याचा अर्थ तिथं आलेले जे श्लोक आहेत त्या श्लोकांचा नीट अर्थ, त्याचं चिंतन आणि तिथं ज्या पायरी पायरीनी ध्यान करावं असं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण ध्यान करून पाहणार आहोत. 8व्या अध्यायातला जो 9वा आणि 10वा असे 2 श्लोक आहेत, प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. हा ध्यानाचं वर्णन करणारा श्लोक आहे आणि या श्लोकाच्या आधी कविम पुराणम अनुशासितारम अणोरणीयाम समनुस्मरेद्यहा सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्ण परस तमस परस्तात असा श्लोक आलेला आहे. म्हणजे परमात्म स्वरूपाचं चिंतन करायचं आणि ध्यान करायचं. या ध्यानाला भगवंतांनी प्रयाणकालीन साधना असं सांगितलेलं आहे. हा प्रयाणकाल म्हणजे देहबुद्धीपासून ते परमात्मबुद्धीपर्यंत, आत्मबुद्धीपर्यंत झालेला प्रवास हा प्रयाणकाल आहे. प्रत्यक्षतः देह सोडण्याचा प्रसंग जेव्हा येईल जीवनात तेव्हा येईल, पण रोजच आपण देह सोडून परमात्म्याशी एकरूप होतो अशा प्रकारे भाव धरून साधना करावी असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. याच अध्यायामध्ये लगेच पुढचे 2 श्लोक परत ध्यानाचं वर्णन करणारे असे आलेले आहेत. 11 आणि 12वा श्लोक त्याच्यावर मी नंतर परत एकदा वेगळ्या वेळेला साधना घेणार आहे. तूर्त हे जे 2 श्लोक आहेत या 2 श्लोकांवर आपण आज अनुषंगिक साधना करणार आहोत. आपण साधनेला सुरुवात करूया. हरी हरी. आज आपण भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायात सांगितलेली ध्यानाची साधना पाहणार आहोत. ही ध्यानाची साधना सोहम ध्यानाची साधना आहे जी नाथ संप्रदायामध्ये सांगितली जाते. याला भगवंतांनी अभ्यास योग असं म्हटलेलं आहे. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन. कविम पुराणम अनुशासितारम अणोहो अणीयान समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात. प्रयाण काले मनसा अचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. अशा 3 श्लोकांमध्ये ही सोहम साधना भगवंतांनी सांगितलेली आहे आणि या साधनेवर विशेष करून ज्ञानेश्वर महाराजांनी सोहम साधनेच्या अंगानेच निरूपण केलेलं आहे. ही महत्वाची साधना प्रयाणकालाची साधना म्हणून भगवंतांनी वर्णन केलेली आहे. हा जो प्रयाणकाल आहे हा प्रयाणकाल
प्रत्यक्षतः मृत्यूसमय नाही, तर हा प्रयाणकाल म्हणजे देहापासून ते परमात्म्यापर्यंत जो प्रवास घडतो, जे प्रयाण घडतं ध्यानाच्या वेळेला, त्याला भगवंतांनी प्रयाणकाल असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अभ्यासाची जर चित्ताशी उत्तम सांगड घातली तर जसा प्रयत्नांच्या बळाने पांगळा देखील गिरीच्या माथ्यावर चढू शकतो, तेवी परात्पर पुरुष चिंतन करी रात्रंदिन सोहम भावे, मग तुझा देह जावो किंवा राहो, तुझ मृत्यू न हो कल्पांतीही, चित्ताचे त्या जाहले चैतन्य होताची अनन्य चैतन्याशी, जन्म मरणाचा नाही जेथे क्षीण, असे परिपूर्ण आनंदेजे. परात्पर अशा पुरुषाचं चिंतन जो रात्रंदिन करतो आणि सोहम भावाने आपणही तेच आहोत अशी भावना करतो, त्याच्या चित्ताचं चैतन्य होऊन जातं, तो चैतन्याशी एकरूप होतो. आणि तसं झाल्यानंतर देहाच्या जन्माचा आणि मरणाचा तिथं क्षीण असत नाही, ते परिपूर्ण आनंद स्वरूप ब्रह्म तो अनुभवायला लागतो. या परात्पर पुरुषाचं चिंतन करायचं तरी कसं? भगवंत असं म्हणतात की कविम पुराणम अनुशासितारम अणोहो अणीयान समनुस्मरेद्या, सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात. परमात्मा हा अतींद्रियदर्शी, क्रांतदर्शी, सर्वज्ञ आहे असं परमात्म्याचं चिंतन करायचं. तो कवी आहे म्हणजे सर्वज्ञ आहे, तो पुराण आहे म्हणजे सनातन आहे, तो सर्वांचा हितकर शासनकर्ता आहे आणि प्रत्येकाच्या अंतर्यामी राहून तो त्याचं शासन करत असतो. तो सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे. अणोहो अणीयान असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं जो परत परत स्मरण करतो, सम अनुस्मरेद्याः, पुन्हा पुन्हा मागं वळून अधिष्ठानभूत आत्मतत्व सर्व परिवर्तनशील पदार्थामध्ये अपरिवर्तनशील असणारा, व्यक्त आणि अव्यक्त याच्या अतीत निरपेक्ष अव्यक्त जे परमात्म तत्व आहे, आपल्या समोर जे विश्व दिसतं, प्रगट विश्व दिसतं, ते अप्रगट परमात्म्याचा एक छोटा अंश आहे. आणि त्या सर्वज्ञ सनातन हितकर शासनकर्ता, अंतर्यामी असणारा आणि सूक्ष्माहून अतिसूक्ष्म, तसंच सर्वांचा आधार होऊन राहिलेला करता आणि आपल्या अद्भुत कौशल्यानी जो नेहमीच चिंतनामध्ये सापडत नाही, तो अचिंत्य रूप असतो. अचिंत्य हेच त्याच्या रूपाचं स्वरूप असतं. चित्त हरपल्यानंतरची चैतन्य दशा ही अचिंत्य स्वरूप असते. अशा परमात्म्याचं जो परत परत स्मरण करतो असं भगवंत म्हणतात. अर्थात अशा परमात्म स्वरूपाचं परत परत चिंतन हे ध्यानकाली वारंवार केल्यानंतर मग प्रत्यक्ष ध्यानाला प्रवृत्त व्हावं असं भगवंत सांगतात. प्रयाणकाल म्हणजे ध्यान समय. एका स्थितीतून म्हणजे देहाच्या स्थितीतून परमात्म्याच्या स्थितीमध्ये जाण्याचा काळ, प्रयाणाचा काल म्हणजे हा प्रयाणकाल. त्या ठिकाणी आपण परमात्म स्वरूपाचं स्मरण करत राहावं. त्या ठिकाणी आपण आसन जमवल्यानंतर, ध्यानाचं आसन जमवल्यानंतर भगवंत असं म्हणतात की ऊर्ध्व दृष्टी राखावी, उत्तराभिमुख बसावं. एकाग्र मनाने स्वरूपाचं
स्मरण करावं, स्वरूपाविषयीचं प्रेम उचंबळून यावं. त्यानंतर सोहमचे श्वास घ्यावेत. सोहमचे श्वास घेऊन झाल्यानंतर मन भ्रुकुटी मध्यामध्ये अलगद ठेवून द्यावं. मनापाठोपाठ प्राणही भ्रुकुटी मध्यापाशी येऊन थांबतात, लीन होऊन जातात आणि अशा वेळेला देहाचा विसर पडून परमात्मा भावाशी एकरूपता साधक प्राप्त करतो. या ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी आता आपण डोळे मिटून बसू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पद्मासनामध्ये बसावं. पद्मासन, सिद्धासन, वज्रासन यापैकी कोणतंही आसन चालेल. जर शरीराला काही त्रास असेल तर सहज स्थिती देखील चालेल. ते असं म्हणतात की उत्तराभिमुख बैसोनिया देख जीवी योग सुख साठवोनी. उत्तराभिमुख बसावं. स्थूल अर्थ असा की उत्तरेला तोंड करून बसावं आणि त्याच्याही अंतर्गत अर्थ असा की शरीरातला उत्तर भाग म्हणजे आपला चिदाकाश, त्या चिदाकाशामध्ये दृष्टी लावून बसावं, ऊर्ध्व दृष्टीने बसावं. आपण असं आता बसणार आहोत. डोळे मिटलेले आहेत. चिदाकाशामध्ये लक्ष देऊनच आपण सद्गुरु स्वरूपाचं स्मरण करणार आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. सद्गुरूंच्या सगुण रूपाला चिदाकाशामध्येच नमस्कार करून सद्गुरूंचं निर्गुण स्वरूप ब्रह्मानंदम परमसुखदम हेही आठवायचं आहे. 1 मिनिट मी देतो. आता आपण भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष ध्यानाला सुरुवात करणार आहोत. या ध्यानाच्या प्रारंभी आपण परमात्म स्वरूपाचं वारंवार स्मरण करणार आहोत. चिदाकाशामध्ये लक्ष आहे. जो जन्म मरण रहित आहे, जया लागी जाण जन्म ना मरण, जो निराकार आहे, आकारा वाचोन असे जो का, ज्यांनी सर्व विश्व व्यापून घेतलेलं आहे, जे का सर्व व्यापी सर्वपणे पाहे,
पुराणे जे आहे नभाहून आणि गगनाहून देखील जे जुनं आहे, सनातन आहे. ते परमाणूपेक्षा देखील सूक्ष्म आहे, सूक्ष्माहून देखील सूक्ष्म आहे. परमाणूहून अर्जुना जे सान, असे सूक्ष्माहून सूक्ष्म जे का. चिदाकाशात परमात्म्याचं चिंतन करतो आहोत. परमात्म्याच्या अधिष्ठानावरच सर्व विश्वाचे व्यापार अव्याहतपणे चाललेले असतात. जयाच्या सन्निधे विश्वाचे व्यापार चालती साचार अव्याहत. परमात्म्यापासूनच सर्व सृष्टी विश्व निर्माण झालं. जेणे योगे होय सर्व हे निर्माण असा परमात्मा. तसंच त्याच्या योगानेच या विश्वाचं विश्वजीवन चाललेलं आहे असा. हा परमात्मा कसा आहे, केवढा आहे, याचं अनुमान बांधता येत नाही. अचिंत्य जे साचे धनुर्धरा, आपल्या नेत्रांना सूर्योदय झालेला दिसू शकेल, पण या नेत्रांना परमात्मा हा अव्यक्तच राहतो, तो अलक्षच आहे. सूर्य अस्ताला जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या ठिकाणी अस्ताचं नावच नसतं. परमात्मा हा नित्य स्वरूप आहे. स्वभावे सदैव प्रकाशे जे. चिदाकाशामध्ये लक्ष आहे. परमात्मा स्वरूपाचं चिंतन करतो आहोत. जया लागी जाण जन्म ना मरण, आकारा वाचोन असे जे का. जे का सर्वव्यापी सर्वपणे पाहे, पुराणे जे आहे नभाहून. परमाणूहून अर्जुना जे सान, असे सूक्ष्माहून सूक्ष्म जे का. जयाच्या सन्निधे विश्वाचे व्यापार चालती साचार अव्याहत. जेणे योगे होय सर्व हे निर्माण. विश्वाचे जीवन असे जे का.
न ये अनुमान करावया ज्याचे, अचिंत्य जे साचे धनुर्धरा. वाळवी खाई ना निखाऱ्या ते जैशी, शिरे ना प्रकाशी अंधकार. तैसे दिसे ना जे चर्मचक्षु लागी, जरी झाला जगी सूर्योदय. असंख्य सूर्यांची जणू स्वच्छ रास, नित्य ज्ञानियास प्रत्यक्ष जे. अस्तमानाचे तो जया नाही नाव, स्वभावे सदैव प्रकाशे जे. चिदाकाशामध्ये लक्ष ठेवून परमात्म स्वरूपाचं स्मरण करतो आहोत. तो कवी म्हणजे अतींद्रियदर्शी, क्रांतदर्शी, सर्वज्ञ. पुराणम म्हणजे तो सनातन आहे. सनातन अपि नवाहा, तो जुना असला तरी नित्य नवीन आहे. अनुशासितारम, तो सर्वांचा शास्त्र आहे, पण तो हितकर शासनकर्ता आहे. त्याचं शासन हे ज्याच्या त्याच्या अंतर्यामातून चालतं. परमात्मा हा सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म आहे. त्यानेच सर्वांना धारण केलेलं आहे. तो अचिंत्य रूप आहे. अचिंत्य हेच त्याच्या रूपाचं स्वरूप आहे. चित्त नाहीस झाल्यानंतर उरणारी चैतन्य दशा हे ते अचिंत्य रूप आहे. चिदाकाशामध्ये पुन्हा पुन्हा वळून अधिष्ठानभूत अशा परमात्म्याचं स्मरण करतो आहोत. तो सर्व परिवर्तनामध्ये अपरिवर्तनशील आहे. तो व्यक्त आणि अव्यक्त याच्या पलीकडचा नित्य व्यक्ताव्यक्तातीत आहे. निरपेक्ष अव्यक्त हे त्याचं स्वरूप आहे. प्रगट विश्व हे त्या अप्रकट परमात्म्याचा छोटा अंश आहे. तो परमात्मा अतिव्यापक आहे. चिदाकाशामध्ये लक्ष आहे.
परमात्म्याच्या ठिकाणी जन्म मरण नाही. कोणत्याही आकाराशिवाय त्याचं अस्तित्व आहे. ज्याच्या कवेमध्ये सर्व येतात असा तो सर्वव्यापी आहे. तो नभाहून देखील पुरातन आहे. सूक्ष्माहून अतिसूक्ष्म, पण त्याच्याच अधिष्ठानावर सर्व विश्वाचे व्यापार चालतात. त्याच्या अधिष्ठानावरच विश्व अर्थात देह देखील निर्माण होतात. विश्वाचं जीवन तसं देहाचं जीवन देखील त्याच्याच अधिष्ठानावर चालतं. तो अनुमानामध्ये सापडत नाही. तो अचिंत्य स्वरूप आहे. तो चर्मचक्षूंना दिसत नाही, म्हणून अव्यक्त अलक्ष्य आहे. पण ज्ञानी मात्र त्याला पाहतात, एकरूप होऊन पाहतात. सूर्याला अस्त आहे. परमात्म्याच्या ठिकाणी अस्तमानाचं नाव देखील नाही. तो नित्य स्वरूप आहे. तो नित्य प्रकाशमान आहे. सर्व मनोधर्म एकाग्रतेने परमात्म्याच्या या स्वरूपावर चिदाकाशामध्ये एकत्र आलेले आहेत. परमात्म चिंतनाखेरीज अन्य भावना नाही. परमात्म स्वरूपाच्या खेरीज अन्यत्र प्रेम नाही. परमात्म्याच्या चिंतनाने परमात्म्याविषयीचं प्रेम उचंबळून आलेलं आहे. उत्कंठा निर्माण झालेली आहे त्याला भेटण्याची.
सर्व मनोधर्म एकवटलेले आहेत. आणि परमात्म स्वरूप जाणण्यासाठी म्हणून उत्सुक आहेत. कविं पुराणं अनुशासितारं अणुहून देखील अणु तस सर्वस्य धातारं अचिंत्य रूपम आदित्य वर्ण तमसापेक्षा अंधकारापेक्षा निराळा नित्य प्रकाशमान अशा परमात्म्याचं वळून वळून म्हणजे पुन्हा पुन्हा स्मरण करतो आहे. त्यामुळं त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रेम निर्माण झालेलं आहे. त्याच्याशी एकरूप होण्यासाठी उत्कंठा निर्माण झालेली आहे. चिदाकाशात लक्ष आहे. परमात्मा स्वरूपाच्या या चिंतनामध्ये मन उत्सुक आहे, प्राण देखील उत्सुक आहेत. जर नीट लक्ष दिलं तर नाभिस्थानापासून मध्यमा मार्गातून ऊर्ध्व गती धारण करून ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी सूक्ष्म श्वास जायला सुरुवात होईल. ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी तो शिरेल, तिथं थांबून राहील. आणि नाभिस्थानी म्हणजे अग्निचक्राच्या ठिकाणी परत देखील येईल, मध्यमेतूनच. मन आणि प्राण दोघांनाही उत्सुकता आहे. परमात्म्याच्या भावनेचा मनावर जसा परिणाम झाला तसा प्राणशक्तीवर परिणाम झाला. आणि ते नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ये जा करू लागले, सोहम भावानी, परमात्म्याशी एकरूपतेच्या भावानी. परमात्म्याच्या ठिकाणी मिळून जाण्याचा भाव निर्माण झाला. तो परमात्माच मी असा भाव निर्माण झाला.
आता मला जन्म मरण नाही. मी आकाराशिवाय आहे. मी सर्वव्यापी आहे. मी नभाहून पुरातन आहे. मी सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे. सर्व विश्वाचे व्यापार माझ्या अधिष्ठानावर चालतात. माझ्या अधिष्ठानावर विश्व अर्थात देह निर्माण झालेला आहे. माझ्या अधिष्ठानावर देहाचं जीवन आहे. मी अचिंत्य स्वरूप आहे. मी अलक्ष आहे. मी ज्ञान स्वरूप आहे, ज्याचा कधीही अस्त होत नाही असा स्वप्रकाशाने प्रकाशित झालेला परमात्मा मीच आहे. असा सोहम भाव निर्माण झालेला आहे आणि त्यांनी प्राणशक्ती प्रेरित झालेली आहे. नाभिस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जो सहज सोहम ध्वनी खेळतो सूक्ष्म रूपाने, तिथं लक्ष द्यायचं आहे. सूक्ष्म श्वास ऊर्ध्वगामी होत असताना चिदाकाशामध्ये थांबून लीन झालेला असताना आणि परत सोडण्याच्या वेळेला मध्यमेतूनच नाभिस्थानापर्यंत परत येणारा धरिता सो सांडिता हम, अशा सोहम शब्दांनी लक्षित होणारा परमात्मा मी असा भाव आहे आणि त्या भावाच्या अधिष्ठानावर श्वास चाललेले आहेत. शांतपणे या अंतर्पवनाकडं आता लक्ष देऊन राहा. अनुग्रहाच्या वेळेला ते दाखवलेले आहेत. 7, 8, 10, 15 शांतपणे श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष देत असताना सगळ्या जगाला विसरून जा. देहालाही विसरून जा. तुमची चैतन्य शक्ती, प्राणशक्ती ही सो असं म्हणत सूक्ष्म श्वासाच्या द्वारे ऊर्ध्वगामी होते. चिदाकाशामध्ये थांबते. परमात्म्याशी एकरूपता अनुभवते.
6-7 सेकंदानंतर परत आपल्या मूळ ठिकाणी नाभी स्थानापाशी परत येते. कसलीही घाई नाही, गडबड नाही, ताण नाही. आपण परमात्मा असा सोहम भाव आहे आणि त्या भावाच्या अधिष्ठानावर हे सहज चाललेले श्वास, त्याच्याकडे लक्ष आहे. सोहम भाव पक्का धरून ठेवलेला आहे. आणि सहज चाललेल्या अंतरश्वासावर सो श्वास घेताना, हम श्वास सोडताना लक्ष आहे. चिदाकाशामध्ये परमात्म्याशी श्वास थांबू तेव्हा एकरूपता आहे. आता परमात्म स्वरूपाच्या निर्माण झालेल्या प्रेमाबरोबर एक प्रकारचा भक्तियुक्त भाव देखील सोहम अनुसंधानामुळं चित्तामध्ये निर्माण झालेलं आहे. असं चित्त आता चिदाकाशामध्ये नेऊन ठेवायचं आहे. आता हे सोहमचे जे श्वास आहेत त्या श्वासाकडं लक्ष देणं आपण थांबू. मनाचे संपूर्ण साधोनिया स्थैर्य करोनी हृदय भक्तियुक्त. मन संपूर्णपणाने स्थिर चिदाकाशामध्ये परमात्मा भावने सहित निर्विचार. मन चिदाकाशामध्ये थांबून धरत असताना त्याच वेळेला प्राण देखील चिदाकाशामध्ये जाऊन थांबतात असं तुमच्या लक्षात येईल. मन परमात्मा भावनेशी एकरूप होऊन स्तब्ध होतं आणि प्राण देखील, सूक्ष्म प्राण देखील ऊर्ध्वगामी होऊन त्याला साथ देऊन चिदाकाशामध्ये लय पावतात.
चिदाकाशामध्ये मनाचा लय होतो, परमात्मा शिल्लक राहतो. प्राणशक्ती ही त्याला साथ देऊन वारंवार सूक्ष्म प्राण वर जाऊन थांबतात. मन आणि प्राण या दोन्हींचाही लय साधतो. शरीराला आवश्यक असा प्राणवायू सूक्ष्म रीतीने घेण्याची कला साधक आपोआप शिकतो आणि त्यातून परत परत प्राण ऊर्ध्वगामी होऊन चिदाकाशामध्ये लय पावतात. मनाचा लय त्याच वेळेला होतो. परमात्मा भाव उदित होतो. अतिशय सूक्ष्म प्राण वारंवार ऊर्ध्वगामी होऊन चिदाकाशात जाऊन घट्ट थांबतात. मनाचाही तिथं लय झालेला असतो आणि परमात्मा भावामध्ये साधक लीन होऊन जातो. चैतन्य रूप होऊन जातं. चित्त स्वरूप परमात्म्याशी तदाकार होतं.
मन चिदाकाशामध्ये लीन झालं, चित्त चैतन्य होऊन गेलं. आता मनच शिल्लक राहिलं नाही. चित्त विषयरहित होऊन चैतन्यच झालं. नदीचिया ओघे घोगावले पाणी, मिळाले जावोनी सिंधू जळा. मग मागे काय घडे ते पहाया, सांग धनंजया वळे का ते. ते तरी सिंधूसी मिळोनिया गेले, होवोनिया ठेले सिंधू रूप. तैसे चित्ताचे त्या जाहले चैतन्य, होताची अनन्य चैतन्याशी. केवळ चैतन्य रूप आनंद शिल्लक राहिला. जन्म मरण ज्या देहाला, त्या देहाचा लागच तुटला, त्याची आठवणच गेली. जन्म मरणाचा नाही जेथे क्षीण, असे परिपूर्ण आनंद जे. देह, मन आणि प्राण या सर्वांचाच लय झाला. केवळ चैतन्य रूप आत्मा शिल्लक राहिला. घंटेतची लय पावे घंटानाद, तैसे जडाजड विरविजो. जैसा घटाखाली झाकला जो दिवा, कळेना तो केव्हा काय झाला. तैशा रीती ठेवी अर्जुना जो देह, होय निस्संदेह मद्रूप तो. परम पुरुष ऐसे जया नाम, जो मी परब्रह्म केवळ गा.
ही स्थिती म्हणजे जणू देह ठेवून प्रयाणकाल साधून पुरुषमुपैति दिव्यम पर अशा पुरुषाला सतम परम पुरुषमुपैति दिव्यम सर्वात पलीकडे असणाऱ्या दिव्य अशा पुरुषाला परमात्म्याला प्राप्त करणं राहतं. ही सुखाची परमसीमा आहे. विदेही सुख आत्मसंज्ञक शांती या ठिकाणी मिळते. झाकलिया घटींचा दिवा नेणिजे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी असं ज्ञानेश्वर महाराज याचं वर्णन करतात. आता देहभाव कधी संपला आणि कधी परमात्म्याशी एकरूप झाला हे बाहेर कोणाला कळणार देखील नाही. या ध्यानातून आता आपल्याला खाली यायचं आहे. चिदाकाशामध्येच आपण परत एकदा सद्गुरूंचं मनोमय दर्शन घेऊ. आता आपण जे अनुभवलं तेच सद्गुरूंचं खरं स्वरूप. आता सगुण रूपात सद्गुरूंना पाहतो आहोत. त्यांना नमस्कार करू. आपले दोन्ही हात एकमेकांवर घासत त्याचा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करत, डोळ्याला कपाळाला स्पर्श करत हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. आता मी ज्या ओव्या वाचलेल्या होत्या त्या स्वरूपानंदांनी लिहिलेल्या अभंग ज्ञानेश्वरीतील ओव्या होत्या. ज्ञानेश्वरीच्याच आधाराने लिहिलेल्या. आपण ज्ञानोबांना, स्वरूपानंदांना, स्वामीजींना नमस्कार करूया. हरी 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 हरी. स्वामीजी. नारायण नारायण. राम राम राम. हरी 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 हरी. राम राम. भगवद्गीतेमध्ये 4-5 ठिकाणी ध्यानाचं वर्णन आलेलं आहे. आणि हे ध्यानाचं वर्णन 6वा अध्याय जर सोडला
तर ज्ञानेश्वर महाराजांनी सोहम ध्यानाच्या पद्धतीनेच ध्यान सांगितलेलं आहे असं लक्षात येतं. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 2दा ध्यानाची प्रक्रिया सांगितली. त्याच्यातली एक ध्यानाची प्रक्रिया भगवंतांनी सांगितली. त्याच्यावर निरूपण करताना एक हठयोगाची प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. ती जर सोडली तर 4थ्या अध्यायामध्ये विकर्म सांगत असताना भगवंतांनी ध्यान सांगितलं ते सोहम ध्यानच सांगितलेलं आहे. त्यानंतर 5व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी जे ध्यान सांगितलं त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी सोहम ध्यानाचंच वर्णन केलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये जे ध्यानाचं वर्णन आहे त्याच्यात एकदा हठयोगाचं ध्यान ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आणि नंतर पुढं संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः परत एकदा जे ध्यानाचं वर्णन आलं ते वर्णन सोहम ध्यानाचंच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. 8व्या अध्यायामध्ये आत्ता आपण जे ध्यान केलं त्याच्यानंतर लगेच परत 2 श्लोक आले आणि भगवंतांनी परत एकदा ध्यान सांगितलं आणि या ध्यानाबद्दल देखील निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सोहम ध्यान सांगितलं. बाराव्या अध्यायामध्ये गुरु स्तवन करत असताना सद्गुरु माऊलीचं वर्णन करताना जे ध्यानाचं वर्णन आलेलं आहे ते हठयोगाच्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. परत एकदा ध्यानाचं वर्णन 18व्या अध्यायाच्या ठिकाणी कर्मयोग सांगत असताना भगवंतांनी केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनीही त्याच्यावर निरूपण करत असताना सोहम ध्यानाचंच वर्णन केलेलं आहे. अशा रीतीने आपल्या सांप्रदायिक ऋणाला लक्षात घेऊन हठयोग आणि राजयोग या दोन्ही पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ध्यान सांगितलेलं आहे. या अनुषंगिक साधनेच्या निमित्ताने भगवंतांनी सांगितलेलं ध्यान आणि त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं निरूपण अशा प्रकारची अनुषंगिक साधना घेण्याचा माझा विचार आहे. त्याच्यातलं हे पहिलं ध्यानाचं वर्णन आपण पाहिलं क्रमाने. कधी ना कधीतरी याच्यातल्या अजून काही ध्यानाच्या साधना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या आहेत त्याही आपण पाहणार आहोत. हा जो काळ आहे हा काळ आपण सर्वांनी अतिशय सावधपणाने काळजी घेऊन जास्त धाडस न करता काळजी घेऊन असा पार पाडायचा आहे. विशेष करून पुण्यामध्ये मुंबईमध्ये ज्या प्रकारे या रोगाचा प्रसार होतो आहे संसर्गजन्य असल्यामुळं त्याकरता आपण दक्ष राहणं हे हिताचंच आहे. तशा प्रकारची काळजी घेऊन न घाबरता काळजी घेऊन मात्र घाबरायचं नाही याचा अर्थ कसंही वागायचं असं नाही. अशा एका
असा एक तोल राखून आपण हा काळ निश्चितपणाने पार पाडणार याच्यात काही शंका नाही. आनंदानेच पार पाडणार याच्यात काही शंका नाही. या केंद्रांमुळं, अनुषंगिक साधनांमुळं सर्वांचीच मनस्थिती टिकून राहण्यासाठी अतिशय मदत होते आहे असं मला फोन करून साधक सांगतात. आणि तोच तर आपला मुख्य उद्देश आहे. आपण साधनेत रमावं आणि आत्ताचा जो काळ मिळालेला आहे तसा काळ, एकदा हा काळ संपला की परत आपल्या आयुष्यात येणारच नाही. इतका शांत काळ हा आपल्याला कधीही अनुभवायला मिळणार नाही. या काळाचा अधिकाधिक उपयोग करून घेणं हे आपलं कामच आहे. त्या तऱ्हेने आपण या काळाकडं पाहूया. हरिओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि. स्वामी जी.